राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये 12वी नंतर 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना 3 वर्षानंतर BA LLB पदवी प्रमाणपत्र देण्यात येतात, तर 5 वर्षांनी स्पेशल LLB पदवी प्रमाणपत्र देण्यात येतं. मात्र शिवाजी विद्यापीठातील 2019-20 आणि 2021 या 2 बॅचमधील विद्यार्थ्यांना 3 वर्षानंतर BA LLB पदवी प्रमाणपत्र अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून या विद्यार्थ्यांना त्वरित BA LLB पदवी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. ही प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याचं आश्वासन कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी दिलं आहे. विधी महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातील साधारण 2020-21 सालामधील 12वी नंतर 5 वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र मिळणं आवश्यक होतं, पण ते पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिलेलं नाही आहे. बाकीच्या विद्यापीठामध्ये 12वी नंतर 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर LLB विद्यार्थ्यांना BA LLB ही पदवी प्रमाणपत्र दिलं जातंय. याला शिवाजी विद्यापीठ अपवाद का? आणि या गोष्टीमुळं, या कारणामुळं जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी बसता येत नाही किंवा बाकीच्या ज्या परीक्षा आहेत अशा परीक्षांना त्यांना फॉर्म सुद्धा भरता येत नाही. आणि ही गंभीर बाब आम्ही विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं निवेदन देऊन विद्यापीठाला आम्ही सांगितलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही पदवी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. विद्यापीठाकडून सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये जी काही पावलं उचलावी लागतील ती विद्यापीठ उचलेल आणि अशा विद्यार्थ्यांना आपण पदवी प्रमाणपत्र देऊ अशी भूमिका विद्यापीठाकडून आपल्याला सांगण्यात आली. यावेळी उमाजी जाधव, सौरभ खतकर, सत्वशील माने, हर्षदा पोर्लेकर, साक्षी पवार, गणाधीश मोरे आदी उपस्थित होते.